आली आली भाग्यलक्ष्मी। भाऊ बाप्पाजी म्हणतात ते बरोबर आहे। आई भिरायच्या इच्छेप्रमाणे समजा झालं पाहिजे। काशीची जलसमाधी झालीच पाहिजे। शांत व्हा। बाप्पाजी तुम्ही म्हणताय तसं अजिबात होणार नाहीये। काशीला कोण जलसमाधी देते ते मी बघतोच आता। संजय, या लोकांना तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागू शकता, मला नाही। काशी माझी बायको आहे आणि तिच्या केसालाही धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी आहे। अरे धर्माच्या विरोधात तुम्ही जाताय, तसं होणार नाही। अरे बघत काय राहिलात? हा आपल्या मार्गात अडथळा आहे, त्याला बाजूला करा। काशी 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 तू मागे हो, काशी तू मागे हो। काशी नाही, मुळात अहिंसा आपल्याला मान्य नाही। धर्माच्या विरुद्ध जो कोणी वर्तन करेल त्याला शासने झालंच पाहिजे। म्हणून या क्षणापासून धनाजीराव मोहितेंच्या कुटुंबाला वाळीत टाका, बहिष्कार टाका। सगळं माझ्यामुळे झालंय। मी सचिन समाधी घेतली असती तर ह्याच्यावेळी वेळच आली नसती। शांत हो काशी, शांत हो। अगं प्रत्येक गोष्ट स्वतःवर का ओढून घेतेस? तुझ्यामुळं काय बी झालेलं नाही आणि तो मध्ये पडला कारण त्याचं कर्तव्यच आहे ना। वैन की बरा भाऊ डॉक्टरांना आणायला गेले। गावाने ह्या लोकांना वडीत टाकायचं ठरवलंय, तेव्हा यांच्याशी काय बी बोलायचं नाही। काय जर यांना मदत केली तर याद राख जीवनाशी जाशील। अहो तुम्ही असं काय करताय? अहो संजय रावांची तब्येत खूप खराब आहे। आता डॉक्टर साहेबांना नाही नेलं तर त्यांच्या जीवाला धोका आहे। संजयची तब्येत खूप बिघडली आहे, प्लीज चला माझ्या बरोबर, त्याच्या जीवाला धोका आहे। पण भाऊसाहेब मी तुमचे हात जोडतो, नाही म्हणू नका। मी तुमच्याकडे खूप आशेने आलोय। बाप्पाजीच्या आणि सर्व गावाच्या विरोधात मी नाही जाऊ शकत। तुम्ही असं कसं म्हणू शकता? अहो गावातले वैद्य आहात तुम्ही। मी वैद्य आहे तर भाऊसाहेब त्या अगोदर मी एक साधा माणूस भी आहे। भाऊ काका तुम्ही एकटेच आलात? डॉक्टर कुठे आहेत? बेटा डॉक्टर नाही येणार। नाही येणार म्हणजे? नाही येणार म्हणजे काय? आपल्याला वाळीत टाकलंय काशी सगळ्यांनी आणि ते बाप्पाजीच्या भीतीमुळे डॉक्टर नाही यायचं म्हणाले। अशी आता फक्त एकच उपाय आहे, श्रद्धा। तू आई भिराईची प्रार्थना कर। यापुढे तू कधीही माझा धावा करणार नाहीस की मला साकडही घालणार नाहीस। तुझी लढाई तुलाच लढायला हवी। आई भिराई तुझ्यावर प्रसन्न आहे काशी, प्रार्थना कर। नाही करू शकत ती प्रार्थना भाऊ काका। तू काय बोलतेस हे? आई भिराई माझ्या मदतीला नाही येणार। काशी तुझ्या नवऱ्यासाठी तू भिराईची प्रार्थना नाही करू शकत? मी केली तरी आई भिराई नाही येणार। तुम्ही काही करा भाऊ काका, कोणालाही बोलवा, डॉक्टरांना कुठेही शोधून काढा, पण यांना वाचवा भाऊ काका। जे झालं ते माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटलं नाही म्हणून आलो। तुमचा खूप आभारी आहे डॉक्टर। या या प्लीज। मी इंजेक्शन दिलेलं आहे, काळजी करू नका, थोड्या वेळात शुद्धीवर येते। काय डॉक्टर, काय म्हणतो पेशंट? बाप्पाजी ते तुला धनाजीरावांच्या घरी जाऊ नको म्हणून सांगितलं होतं ना? एखाद्याला वाचवणं हा माझा धर्म आहे आणि आमच्या धर्माच्या विरुद्ध जो कोणी जाईल त्याला शिक्षा करणे आमचं कर्तव्य आहे। आली आली भाग्यलक्ष्मी।